जय शिवराय. भूमपरांडामधली ही पूर परिस्थिती जी दिसतीये व्हिडिओमध्ये त्यापेक्षाही भयानक आहे. म्हणजे इतकी की आता तिथं नवरात्रीचे उपास चालू आहेत, तर त्यांच्या घरात साधं उपासाचं खायला पण नाही, कारण जे होतं ते पावसात आणि पुरात वाहून गेलेलं आहे. आणि आपण पेजतर्फे कोल्हापूर सांगलीला मागच्या वेळी जी मदत केली होती तशीच मदतीची अपेक्षा आत्ता आपल्याकडून आहे. म्हणजे आपण जे आभाळ एवढं कार्य हातात घेतलंय त्या प्रमाणात आपल्याला आता मदत भेटत नाही. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली आर्थिक मदत कॅप्शनमध्ये जो फोनपे नंबर दिला आहे त्याच्यावरती करा, किंवा ज्यांना वस्तू स्वरूपात करायचे आहे त्यांनी त्या नंबरवरती संपर्क करा आणि या कार्यात आपला छोटासा हातभार लावा. जय शिवराय.